तुम्हाला आता फिरायला नेतो, तसंच आपण देवदर्शन पण करू. तुम्हाला आहे एकतर सुट्टी आणि माझ्या मागं आहे भरपूर काम, त्याच्यामुळे जास्त टाइमपास करायचा नाही. पटकन देवदर्शन घ्यायचं, काय पाहायचं ते पहा आणि लगेच घरी निघायचं बरं का. पप्पा मला पाणी पाहायचं. ए काय टाइमपास करते, चाल. पोरीला काय नाळलो, याची दरवेळचे नाटक आहे. घरी ठेवायचं तिला म्हणजे मला पाणी पाहायचं. तू मला नको शिकू. ए नका भांडणं करू, चला पटकन. नमस्कार भाऊ, लय लांब चक्कर आणला. अहो काय नाही, आज वेळ होता म्हणलं चला तेवढं पोरला फिरून आणू, थोडं देवदर्शन होईल. बर बर काय चाललं बाकी मजेत आहे ना? मजेत. चालेल. इकडं पुढं आज दर्शन चला ना. अरे दर्शनाच्या आधी आपण काय करू, आधी नदीत जाऊ, तोंडात पाय धुवू, मग दर्शन करू. नाहीतरी हिला तसं पाणी पाहायचंय ना. चला नदीवर. हे बघा आपली नदी, किती मोठं पात्र आहे, किती छान आणि सुंदर वाटतंय. इतकं मोठं पात्र, इतकं स्वच्छंद पाणी, मन मुराद आनंद घ्यावा असं वाटतंय. चला पाण्यात. वाव किती सुंदर. बस शांत म्हणे वाव किती सुंदर. अरे नका भांडणं करू, चला तिकडे खाली. पप्पा दर्शनाच्या आधी तोंडात पाय खात होता. अरे फ्रेश वाटत म्हणून. अरे आपल्या भारतामध्ये नदीला अनन्यसाधारण महत्व आहे. तिला खूप पवित्र मानलं जातं. मला एक सांगा, नदीला एवढं पवित्र मानलं जातं, लोक नदीला घाण कमून करतात. अरे कुठं गाणे काही बोलतो, हे बघ ना किती स्वच्छ, किती निर्मळ पाणी आहे, किती फ्रेश वाटतंय. किती घाण पाणी, कपडे, फुलं, नारळ. अरे मी काय म्हणलो तुम्हाला की गोदामाई ही पवित्र आहे, लोक तिला माता मानतात. मग आपली असणारी साडेसाती दलिंद्री तिच्यामध्ये अर्पण करायची, म्हणजे त्यांना पुण्य प्राप्त होतं असं समज. तुमचं सर्व खरं आहे, पण याचे दुष्परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागते ना. बरोबर बोलला तू. लोकांना चांगलं वाईट कळलं पाहिजे. आता ही घाण करण्याची पण काहीतरी पद्धत असती. हे कपडे वगैरे कशाला फेकायचे नदीच्या पात्रामध्ये, काढून घ्यायचे ना. ते बिचारी ती गोदामाई बोलू शकत नाही, पण खरंच काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, म्हणजे लोकांना त्याची अद्दल घडण. तसं पाहिलं तर आज किती मोठी शोकांतिका आहे. लोकांना प्यायला पाणी नाही आणि आज आपल्या गावातून नदी वाहतीये, तर लोकांना त्याचं महत्व नाही. खरंच या नदीनं तिच्या अडचणी जर मांडल्या आणि जर ती बोललीच तर काय बोलेन. पप्पा नदी कशी बोललो आणि तिचे व्यथा मांडून दाखवू का? व्यथा त्या पण नदीच्या. अरे भाऊ ते मांडणं एवढं सोपं नाही. तर ऐका, जल आहे तो कल आहे, पाणी म्हणजे जीवन आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण काय व तुम्ही लोकांनी तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी झाडे तोडली, तुमचा विस्तार केला आणि माझे पात्र अरुंदर झाले. परिणामी पुरेचे पाणी गावात शिरले. तुम्ही मला दोष देतात आणि वरून तुमचे पाप पुण्य माझ्यावर सोडून द्यायचे का? काय तर म्हणे, राम तेरी गंगा मैली हो गई, पापी ओके पाप धोते धोते. अरे खूप भारी बोलला. अजून बोल. होय, मी एक नदी आहे. मला अनेक नावाने ओळखले जाते, जसे नदी, नहर, सरिता, प्रवाहिनी, जीवनदायिनी इत्यादी. ही सर्व नावे माझा स्वभाव आणि गतीच्या आधारावर ठेवली आहे. सर आवाज करीत वाहिल्यानं मला सरिता म्हणतात, नेहमी प्रवाहात वाहिल्यानं मला प्रवाहिनी म्हणतात. मी पाण्याला एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेते. पाण्याला जीवन म्हटले जातात आणि मी पाण्याचा स्रोत असल्याने मला जीवनदायिनी म्हणतात. साधारण भाषेत तुम्ही मला नदी म्हणू शकतात. माझे दररोजचे काम एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पृथ्वीवरील पशुपक्षी, मनुष्य, झाडाझुडपांची ताण भागवणे आहे. मी जिथे जाते तिथे मनुष्य, पशुपक्षी, झाडाझुडपांची ताण भागवून त्यांना तृप्त करते. माझ्या पाण्यामुळे झाडे हिरवी व टवटवीत बनतात आणि मी एक कार्य नित्य करत असते व याचीच माझी जीवनाची सार्थकता आहे. तशी तर मी तुम्हाला बहुतेक ठिकाणी दिसते, पण माझे उगमस्थान म्हणजे माझा जन्म हा पर्वतामध्ये झाला. तिथून झऱ्याच्या स्वरूपाने पुढे जात राहिली, कधी खूप वेगाने तर कधी मंद गतीने पुढे जात राहिली. पण बरं का मित्रांनो, मी कधीही थांबले नाही. माझ्या समोर खूप अडचणी आल्या, जसे मोठमोठाले खडक, विशाल पर्वत, कधी भली मोठाली झाडे, पण मी तरी सुद्धा थांबले नाही. मी हळूवारपणे पुढे जात राहिली.
मी स्वभावाने चंचल आहे. मला एक ठिकाणी राहायला मुळीच आवडत नाही. माझा पाण्याचा प्रवाह संतपणे का होईना सतत चालू असतो. समोर जाता जाता माझे मिलन सागरामध्ये होऊन जातात. माझे संपूर्ण अस्तित्व हे सागरामध्ये मिसळून नाहीसे होतात. मी मानवाच्या अनेक कामी उपयोगी पडते. याचा मला खूप आनंद व अभिमान आहे. मानव व प्राणी माझा अनेक गोष्टीसाठी उपयोग करतो. शेतीसाठी, पिण्यासाठी तसेच जीवनावश्यक गोष्टीसाठी करतो. पण नेमकं नदीला आनंद कुठं मिळतो? असो, पण मी मात्र जंगल धरणातून जाणाऱ्या रस्त्यातून खूप सुखी आहे. तिथे मी स्वच्छ आहे व संतपणे वाहत आहे. वन्य प्राणी पाहिजे तेव्हा आपली ताण भागून तृप्त होतात. माझ्या पाण्यामध्ये विविध जीव संचार करतात. तिथील वातावरण रम्य आहे. मला तिथे सुखाचा श्वास घेता येतो. याची मला खूप खूप धन्यता आहे. माझ्यामध्ये खूप जीव आढळतात. त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारामध्ये करतात. तुम्ही माझ्या पाण्यावर विविध प्रकल्प करून वीज निर्मिती करतात. त्याच्यामुळे तुमचे जीवन प्रकाशमय झाले. तुम्ही अंधारातही निवांतपणे काम करू लागलात. खरंच तुमची एवढी प्रगती पाहून माझा पाण्याचा प्रवाह खळखळाट करू लागलाय. जसा काय तो त्याचा आनंदच व्यक्त करतोय. मला तुमच्या सर्वांकडे पाहून खूप आनंद वाटतो. पण तुमच्यातल्या काहींनी माझा दुरुपयोग सुद्धा केलाय. मग तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? माझी तुमच्याकडे कैफियत आहे. मी तुम्हाला सर्व काही पुरवत असताना सुद्धा तुम्ही माझ्या पाण्यात कारखान्याचे दूषित पाणी सोडतात. माझे पाणी दूषित करतात. त्याच्यामुळे माझ्यात घाण अडकते. तुम्ही मला माता मानतात, माझी पूजा करतात आणि त्याच पूजेचे साहित्य माझ्यातच ओततात. त्याच्यामुळे माझ्यात घाण तयार होते. ना मला पुढे सरकते येते ना मागे फिरते येते. माझा प्रवाह जागीच थांबतो. माझ्या पाण्यातील कचरा घाण कोण बाहेर काढणार? मला पूर्वीसारखं स्वच्छ सुंदर कोण बनवणार? मला आपल्याच लोकांकडून होणारा आघात मला मुळीच मान्य नाही. माझी उपकाराची परतफेड खूप मला असह्य होत आहे. पूर्वी माझ्या काठाशी खूप विरळ वस्ती होती. खूप कमी संख्येने लोक राहत होते. पण जशी जशी वस्ती वाढू लागली तसे तसे लोक माझ्या काठाशी राहू लागले आणि माझ्याच मुळावर उठले, मलाच घाण करू लागले. आजच्या परिस्थितीत नदीचे पाणी अतिशय प्रदूषित झाले आहे. मोठमोठ्या कारखान्यातून निघणारा विषारी पदार्थ, गालातून निघणारा केर, मृत लोकांचे राख, प्लॅस्टिक, विविध सण व कार्यक्रमाचा कचरा इत्यादी अनेक वस्तू तुम्ही माझ्यातच ओततात. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की मला प्रदूषित करणे म्हणजे मनुष्याचा नाश करणे होय. जर मला प्रदूषित केलं तर मनुष्याला पहिला शुद्ध पाणी मिळणार नाही. अशुद्ध पाणी पिल्यामुळे अनेक रोग वाढतील. म्हणून सर्वांनी आजच आपले कर्तृत्व लक्षात घेऊन नदी व संपूर्ण पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घ्यायला हवा. अरे वा, खूप सुंदर. आता शेवट मोलाचा काय संदेश देऊ शकतो? माझी खूप इच्छा आहे की तुम्ही मला पूर्वीसारखं स्वच्छ, सुंदर, निर्मळ बनावे. माझा पाण्याचा भरपूर आस्वाद घ्यावा. माझ्या खळखळाट वाहणाऱ्या प्रवाहामध्ये स्वच्छंद खेळावे. मी तुम्हाला पूर्वीसारखी साथ द्यावी. तुमच्या सुख दुःखात सामील व्हावे अशी माझी भरपूर इच्छा आहे. सांगा तर मित्रांनो, माझी उपकाराची मला परतफेड मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. बरोबर आहे. पाणी आहे तर जीवन आहे. आपल्या गावाची नदी आपण स्वच्छ ठेवायची की नाही हा निर्णय आपला आहे. तर चला सुरुवात आपल्यापासूनच करूया की तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या टाकाऊ पदार्थ न टाकता त्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी करायची आणि आपली नदी ही स्वच्छ आपणच ठेवायची व आपली आरोग्याची काळजी घ्यायची. धन्यवाद.